कंदलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे महाशिवरात्री निमित्त दिनांक 2 मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली होती। त्या सप्ताहाची आज शनिवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 8वे वर्ष होते। जवळपास 8 दिवसांपासून कंदलगावात पंचक्रोशीतील विविध कीर्तन प्रकारामुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती। यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली हजेरी लावली होती। यामध्ये हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचे नातू हरिभक्त परायण चिन्मय महाराज यांचेही कीर्तन झाले। शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अखिल भाविक वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने पंचक्रोशीतील भाविकांना मंत्रमुग्ध केले। आजची कीर्तनरूपी सेवा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे यांची होती। या संपूर्ण सप्ताहात श्रीहरी भजनी कंदलगाव भजनी मंडळ तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळी तसेच संपूर्ण कंदलगाव ग्रामस्थ मंडळी, कंदलगाव सप्ताह कमिटी, सर्व गायन वादन टाळकरी विणेकरी चोपदार यांचे विशेष सहकार्य लाभले। कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी केदारेश्वर भगवंताचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या सप्ताहामध्ये संयोजकाच्या माध्यमातून आमंत्रित केले जातात। अतिशय भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी हरिनाम सप्ताह केला जात आहे। केदारेश्वर हे मंदिर पुरातन मंदिर आहे आणि पवित्र असं स्थान असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविक मंडळी या ठिकाणी या सप्ताहाला उपस्थित राहत असल्यामुळे दरवर्षी याची भव्यता आणि दिव्यता वाढत आहे आणि म्हणून कंदलगाव भजनी मंडळ आणि गावातील सर्वच भाविक मंडळी यांच्या परिश्रमाने हा सप्ताह अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने घडत आहे। त्यांचं मी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून अभिनंदन करतो। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।